हरिही ओम. श्री स्वामी समर्थ. बमगार्ड साहेबांजवळ एक सुंदरी नावाची वानरी होती. पण पुढे पुढे ती माणसांच्या अंगावर धावून जायला लागली, त्यांना चावे घेऊ लागली आणि एकदा तर खुद्द बमगार्ड साहेबांच्याच अंगावर धावून गेली आणि चावायचा प्रयत्न करायला लागली. तसे साहेब रागवले. अहो, हुकूमच सोडला त्यांनी लगेच. वानरीला गोळी घालून ठार करा. झालं. 2-4 शिपाई धावले तिला पकडायला, पण ही जीव घेऊन जोरात धावली. ती पळत पळत खंडोबा मंदिराच्या भिंतीच्या मागे लपून बसली. हा सगळा प्रकार भुजंगाने बघितला. तो तडक स्वामींपाशी आला आणि म्हणाला, महाराज, या वानरीला शिपाई ठार मारणार आहेत म्हणे. तिला इकडे आणू का आपल्या इथे? स्वामी महाराज म्हणाले, जा पटकन घेऊन ये बरं तिला इकडे. आणि मग काय, भुजंग पटकन आला तिथे. वानरीला जाऊन सांगितलं, अगं बाई चल, स्वामी समर्थ महाराजांनी तुला बोलवलंय. तिलाही जसं काही जणू कळली त्यांची भाषा आणि गेली की ती सुंदरी भुजंगांच्या मागे मागे आली आणि स्वामींच्या पायावर गडबडा गडबडा लोळायला लागली. हो, ते पाहून लोक आश्चर्यच करायला लागले. स्वामी म्हणाले, काय ग, का चावतीयस तू लोकांना? आजपासनं जर तू चावलीस ना कोणालाही, तर लाख लाख कोरडे मारू बरं आम्ही. त्यानंतर श्रोते हो, खरोखरीच तिनं चावणं बंदच केलं, शांत झाली. सतत ती स्वामींच्या आसपासच झाडावरती राहायची. बरं, स्वामी महाराज कधी तिला आपल्या डोक्यावरची टोपी तिच्या डोक्यावर घालायचे, तर कधी आपल्या गळ्यातलं फुलांचा हार तिच्या गळ्यामध्ये घालायचे. अशा लीला दोघांच्या चालत असत. कधी कधी लोकांनी आणून ठेवलेले पेढे, बर्फी ते सुद्धा प्रेमानं ते सुंदरीला देत असत. पुढे काही काळातच या सुंदरी वानरीनं स्वामी चरणांजवळ आपला देह विसर्जन केला. पण काय पुण्याई पहा तिची. मोठ्या थाटानं गुलाल बुक्का उधळीत तिची लोकांनी समाधी केली बरं निर्माण.